अकोले मतदारसंघातील नांदूर येथे 20 लाखांच्या सभामंडपाच्या कामाचा भूमिपूजन शुभारंभ आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या हस्ते आज संपन्न झाला। आमदार डॉक्टर किरण लामटे यांची गावकऱ्यांनी सवाद्य मिरवणूक काढून त्यांचा सन्मान केला। तर आमदार डॉक्टर किरण लामटे हे सुद्धा मिरवणुकीत गावकऱ्यांसोबत लेझिम खेळताना पाहायला मिळाले। नांदूर गावच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहील असा शब्द आमदार डॉक्टर किरण लामटेंनी यावेळी दिला। यावेळी सरपंच जयवंत सुपेकर, उपसरपंच दिलीप दुधवडे, माजी सरपंच गणेश सुपेकर, बोटा गावचे उपसरपंच पांडुशेठ शेळके, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष ईश्वर वाघचौरे, इंजिनियर सूरज नवले, भूषण ढोकरे आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी, अधिकारी वर्ग उपस्थित होते। प्रतिनिधी गणेश आवारी, MH मराठी, नांदूर, अहमदनगर। आज नांदूर येथे भगवती मातेच्या प्रांगणामध्ये एक भव्यदिव्य असा सभामंडप सभागृह साकारलं जात आहे आणि त्याचा भूमिपूजन सोहळा त्यानिमित्तानं तिथले सगळे ग्रामस्थ, पठारातील सर्व ग्रामस्थ बरेच उपस्थित होते। 20 लाखाचा हा सभागृह होणार आहे आणि अजून लागणारा जो निधी आहे तो निधी इथे देणार आहे। खरं तर नांदूर झाला, खैरदारा झाला किंवा पठाराची इकडे येठेवाडी अजून काय असते, पठारावरची सगळी गावं जी 27-28 गावं आपल्याकडे आहेत, इथं कामाच्या माध्यमातून मी प्रत्येक गावात पोहोचण्याचा प्रयत्न केला, रस्ते देण्याचा प्रयत्न केला आहे। असं काही नाही का मग अकोले तालुक्यातला मुळा, प्रवरा, आढाळा पट्टा किंवा आदिवासी पट्टा असे काही कामं भरपूर दिलेत आणि हे सगळं मी आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून हे करू शकलो। अजूनही भविष्यात वेळ कमी आहे, आता 8-10 महिन्यामध्ये इलेक्शन आहे, पण तरी एवढ्या कमी कालावधीत अजून काम करण्याचा माझा प्रयत्न राहील। जवळजवळ आत्तापर्यंत आपण 1700-1800 कोटी रुपयापर्यंत हा निधी लोकांपर्यंत पोचू शकलो। जलजीवनच्या बाबतीत जी कामं होत आहेत तर तुम्ही एवढं लक्षात ठेवा का जिथं अपुरं असेल तर त्याचे प्रस्ताव अजूनही अपडेट करायला सांगितलेला आहे। त्यामुळं त्याही योजना परिपूर्ण करा म्हणजे कायमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल। परत एकदा तुम्ही सगळेजण आलात, एवढा सुंदर कार्यक्रम घडून आणला, मनापासून नांदूरकरांचे आणि आलेल्या सर्वांचा आभार मानतो। आज नांदूर येथे
आता इलाज नाही त्याला काही. दर्शन हे आले या नगरा इतिहासाचे रंग